या आपल्या राज्यातल्या वनजमिनींची बिल्डरांना आणि खाण माफियांना हाताशी धरून सरकारने कशी वाताहत केली आहे ते दाखवतो. आपल्या कल्याण डोंबिवली जवळच्या शिळफाट्या जवळची जमीन दाखवतो. त्याचं काय केलंय ते पहा एकदा. आता हे नवी मुंबईतले वन विभागाचे डोंगर. असा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. हा विध्वंस तुम्ही पाहिलात. आता हे पहा, हे कचऱ्याची ढीग, खड्डे पडलेले रस्ते, बुजलेले नाले, अनधिकृत झोपडपट्ट्या, खोटे परवाने देऊन रिक्षा किंवा टॅक्सी शहरभर फिरतायत, अनधिकृत रेशन कार्ड दिली जात आहेत. आज महाराष्ट्रातल्या शहरांची ही परिस्थिती तर ग्रामीण भागाची काय असेल? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल बघा काय होतात ते. एखादं अधिकृत काम करायला गेलं तर 100 अडचणी येतात, पण अनधिकृत काम करायला काहीच अडचण येत नाही. पण या सगळ्याला जबाबदार कोण? फक्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासन? नाही. दुर्दैवाने आपण सगळेच जण या दशावताराचे साथीदार आहोत. आपण जर सुजाण नागरिक असल्याचं कर्तव्य पार पाडलं तर भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांची काय बिशाद. त्यांनी आपल्याला गृहीत धरलंय. हा त्यांच्या इतकाच आपलाही दोष आहे. पण याचा विचार कोणी करणार नाही, कारण या सगळ्याकरता दूरदृष्टी असावी लागते. पण दुर्दैवाने ती दृष्टीच आज दिसत नाही. बरं, ती आपल्याकडे कधीच नव्हती असं नाही. आपल्याला आपल्या विचारात बदल आणावा लागेल. हे शहर माझं आहे, हे राज्य माझं आहे, ही भावना रुजवावी लागेल. मुळात आपण आपलं घर सोडलं तर बाकी कशाला आपलं मानतच नाही. रस्ता महानगरपालिकेचा, माझा नाही. स्टेशन रेल्वेचं, माझं नाही. शाळा जिल्हा परिषदेची, माझी नाही. एसटी सरकारची, माझी नाही. आपण आपलं घर जसं ठेवतो तसा आपला घराबाहेरचा परिसर ठेवतो का? परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत, तर इच्छाशक्ती लागते. सगळंच सरकारने करावं, सगळंच महानगरपालिकेने करावं, तर मग आपण काय करायचं? आता पहा, झोपडपट्ट्या फक्त आपल्याकडेच आहेत का? जगातल्या अनेक देशांमध्ये आहेत. आता हेच उदाहरण घ्या ना, ब्राझीलमधलं, रिओचं. तिथेही झोपडपट्ट्या आहेत, पण ते लोक त्या झोपडपट्ट्या स्वच्छ ठेवतात, परिसर स्वच्छ ठेवतात. आत्ताच तिथे फुटबॉल वर्ल्ड कप झाला. आपल्याकडे मुंबईत होईल? शक्यच नाही, कारण रचनाच नाही, स्वच्छता नाही, सौंदर्यदृष्टी नाही. आणि सौंदर्यदृष्टी, रचना, स्वच्छता याचा गरिबी आणि श्रीमंतीशी काय संबंध? आपण आपल्या घराची जशी काळजी घेतो तशी आपल्या गावाची, आपल्या शहराची, महाराष्ट्राची काळजी घेतो का? माझं असं अजिबात म्हणणं नाही की कोणी काळजी घेतच नसेल, पण त्याचं प्रमाण किती आहे? आज संपूर्ण समाजात ही भावना आपल्याला जागृत करायला पाहिजे. आपण स्वतःच्या घराची किती काळजी घेतो? त्याच्या रंगापासून ते फर्निचरपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक निवड करतो. घर सुंदर राहावं, स्वच्छ राहावं म्हणून धडपड करतो. तसंच मग शहराकरता का नाही करत? घरातल्या भिंतीवर थुंकतो का आपण? मग शहरातल्या भिंतींवर का थुंकतो? कारण ही शहरं, ही गावं, हा महाराष्ट्र हे माझं घर आहे असं आपण मानतच नाही.